आज आपण बनवतोय तिळगुळाचे लाडू, अगदी काही परफेक्ट टिप्ससहित, ज्यामुळे आपले लाडू कडकही होणार नाहीत व नरमही होणार नाहीत. तर तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी प्रथम मी इथे घेतले आहेत पाव किलो बिना पॉलिश तीळ, पाव किलो चिक्कीचा गूळ व 50 ग्रॅम भाजलेले शेंगदाणे. आता आपण हे शेंगदाणे प्रथम सालं काढून घेऊन ते कुटून घेऊया. ते शेंगदाणे आपण कुटून घेणार आहोत, कारण मिक्सरमध्ये त्याची अगदी बारीक पूड होऊन जाते व असे कुटलेले शेंगदाणे लाडूमध्ये अगदी छान दिसतात व व्यवस्थित त्याची चवही येते. म्हणून प्रथम मी हे कुटून घेत आहे. शेंगदाणे कुटून झाल्यावर आपण तीळ भाजून घेणार आहोत. इथे मी बिना पॉलिशचे तीळ घेतले आहेत, कारण त्यात फायबर भरपूर असते व ते चवीलाही छान लागतात. म्हणून आपणही बिना पॉलिशच्या तीळचे एकदा करून बघा. आता प्रथम इथे आपण कढई गरम करून नंतर गॅस अगदी मंद करून आपण हे तीळ भाजून घेणार आहोत. जवळजवळ 5 ते 6 मिनिटे आपण हे तीळ भाजून घेणार आहोत. तीळ भाजून झाले की आपल्याला एक छान सुगंध येतो व अगदी हलके तीळ वाटतात. बघा, आपण असे भाजून झाले की ते चेक करू शकतो, ते अगदी हलके हलके दिसतात व ते आपले तीळ भाजले असे समजावे. अशा प्रकारे तीळ भाजल्यानंतर आपण त्यात आपले कुटलेले शेंगदाणे ॲड करून घेणार आहोत व ते फक्त हलवून घेणार आहोत. त्याला आपण आधीच भाजून घेतलेले असल्यामुळे फक्त ते त्यात मिक्स करून घेणार आहोत व गॅस बंद करून घेणार आहोत. आता हे पूर्ण आपण थंड झाल्यावरच लाडू करायला घेणार आहोत. आता आपले तीळ इथे पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता आपण लाडू करायला घेऊया. प्रथम आपण गुळाचे बारीक तुकडे करून घेणार आहोत. गूळ बारीक झाला की आपण कढई गरम करून त्यात 1 चमचा तूप घालून घेणार आहोत. त्यामुळे आपला गूळ कढईला चिटकणार नाही. आता आपण गॅस मंद करून त्यामध्ये हे गुळाचे तुकडे घालून घेणार आहोत व अशा प्रकारे हलवून हलवून ते सर्व तुकडे पातळ करून घेणार आहोत. गॅस जर मोठा असेल तर आपले गूळ कडक होऊन आपले लाडूही कडक होतील. त्यामुळे गॅस मंद करून पूर्णपणे गूळ वितळवून घ्यायचा आहे व अशा प्रकारे त्यात बबल्स यायला लागले की लगेचच आपण त्यामध्ये आपले तीळ आणि शेंगदाणे ॲड करून घेणार आहोत. यापेक्षा जास्त आपण गूळ गरम करणार नाही आहोत व हे सर्व मिश्रण एकजीव करून लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे. जर जास्त वेळ ठेवले तर आपले मिश्रण कडक होऊन लाडूही कडक होतील. आता मिश्रण गरम असतानाच आपल्याला हे लाडू करायला घ्यायचे आहेत. त्यासाठी एका वाटीत पाणी घेऊन आपल्या दोन्ही हाताला पाणी लावून घेऊन आपण हे लाडू वळून घेणार आहोत व असे प्रत्येक लाडू करताना आपल्याला करायचे आहे. त्यामुळे आपल्या हाताला चटके बसणार नाही, कारण हे मिश्रण अगदी गरम गरम असतानाच आपल्याला लाडू वळावे लागतात. बघा, आता आपला हा कसा लाडू वळून झाला आहे. असे आपण पटापट बाकीचे लाडू करून घेऊया. थोड्या वेळाने हे मिश्रण कडक व्हायला लागते व आपल्याला लाडू बांधता येत नाही. अशा वेळी आपण हे मिश्रण परत एकदा गॅसवर ठेवून अगदी 2 मिनटासाठी ते गरम करून घेणार आहोत. फक्त ते कढईपासून सुटेपर्यंतच आपण त्याला गरम करून घेणार आहोत. अगदी जास्तही त्याला गरम करायचे नाही. मिश्रण कढईवर सुटले की त्याचे असे पटापट तुकडे करून घ्यायचे व गॅस बंद करून हाताला पाणी लावून हे मिश्रण थंड होण्याच्या आत पटापट आपण त्याचे असे ओबडधोबड लाडू वळून घेणार आहोत. कारण परत ते मिश्रण कडक झाले की लाडू वळता येत नाहीत. परत आपण हे ओबडधोबड लाडू तळहातावर घेऊन गोलाकार करून घेणार आहोत. अशा प्रकारे मी हे सर्व लाडू करून घेतले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तुम्हीही अशा प्रकारे करून बघा व आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा व चॅनेलला शेअर, लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. थँक्यू.